नमस्कार. न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. प्रथम एक नजर स्थानिक घडामोडींवर. मराठी मूळी संस्कृती व कला अंगात असणाऱ्यांना ती नेहमीच साथ घालत असते. मग ते महाराष्ट्र असो वा साता समुद्रापार असणारी दुबई असो, तिचे दर्शन हे होतेच. मराठी युवकांनी भव्य शोभायात्रा काढून दुबईकरांना मराठी बाणा दाखवून दिला आहे. विशेष म्हणजे या शोभायात्रेचे आयोजन बेळगाव येथील सागर पाटील या युवकांनी केले होते. भारताबाहेर पहिल्यांदाच अशा प्रकारच्या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मागील 3 वर्षांपासून त्रिविक्रम ढोल ताशा पथकाने दुबईकरांना ढोल ताशाची भुरळ घातली आहे. याबरोबरच लेझिम, लाठीकाठी या शोभायात्रेमध्ये होती. तर महिलांनी नऊवारी साडी घालून काढलेली बाईक रॅली शोभायात्रेमध्ये आकर्षणीय ठरली. नागरिकांचे वेळोवेळी सहकार्य मिळाले. यामुळे दंगलमुक्त प्रशासन राबवित आले आणि चांगले काम करण्याची ऊर्जा मिळाली, असे प्रतिपादन एपीएमसीचे सीपीआय जावेद मुसाफिरी यांनी केले. पत्रकार विकास अकादमीतर्फे रविवारी नेहरू नगर मधील पत्रकार विकास अकादमीच्या कार्यालयात आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुसाफिरी व स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय स्तरावर जलतरण स्पर्धांमध्ये भाग घेऊन 36 सुवर्ण पदक मिळवलेल्या ज्योती होसट्टे यांचा सत्कार करण्यात आला. कोल्हापूर सर्कल ते केली हॉस्पिटल पर्यंत एका बाजूच्या स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याचे काम करण्यात येत आहे. तसेच या रस्त्याच्या बाजूने गटारी, ड्रेनेज पाईप, विद्युत वाहिन्या घालण्याचेही काम चालू आहे. हे काम अशास्त्रीय पद्धतीने चालू असल्यामुळे अधिकारी झोपी गेलेत की काय असा प्रश्न पडला आहे. येथील बस स्थानकाच्या समोर बांधण्यात येत असलेली गटार रस्त्यापेक्षा उंच असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा प्रकारे होत असलेल्या कामांकडे लक्ष कोण देणार असा मुद्दा उपस्थित झाला आहे. प्रादेशिक परिवहन मंडळ आरटीओ कार्यालय बेळगाव यांच्या वतीने राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियान 2020 अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी कुमार गंधर्व रंगमंदिर मध्ये पार पडला. व्यासपीठावर अंबिकाबेन, आरटीओ शिवानंद मगदूम, महेश जाधव, डॉक्टर संगीता बीके, राजेंद्र कुमार, गोपाळ कामते उपस्थित होते. या स्पर्धा प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आल्या होत्या. सोनोली ते बिजगर्णी या संपर्क रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असून बहुतांशी भाग पूर्णपणे उखडून गेला आहे. याचा वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणाकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले असल्याची तक्रार नागरिकांमधून होत आहे. गेल्या 4-5 वर्षांपासून नागरिकांना या खड्डेमय रस्त्यांचा सामना करावा लागत आहे. रस्त्याची सद्यस्थिती पाहिल्यास बैलगाडीही जाणे अवघड झाले आहे. पिरणवाडी येथील सुप्रसिद्ध पीर बाबांचा उरूस मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा झाला. गुरुवारपासून उरुसाला सुरुवात झाली. शनिवारी व रविवारी दर्गा परिसर फुलून गेला होता. हजारो भाविकांनी पीर बाबाचे दर्शन घेतले. रविवारी उरुसाची सांगता झाली. सध्या प्रशासनातर्फे जनगणनेची तयारी जोरात सुरू आहे. अशातच आता लघु पाटबंधारे खात्याच्या वतीने जलगणती हाती घेण्यात येणार आहे. 5 वर्षातून एकदा ही जलगणती होते. त्यानुसार जलगणतीसाठी निप्पाणी नगरपालिकेत तालुक्यातील तलाठ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी जलगणती कोणत्या पद्धतीने करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जागृत देवस्थान व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या निप्पाणीतील महादेव मंदिरात मंगळवारपासून महाशिवरात्री उत्सवास प्रारंभ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महादेव मंदिरात उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. मंगळवारी सकाळी 9 वाजता 15 ते 50 वर्षे वयोगटासाठी खुल्या मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात येणार असून यासाठी अनुक्रमे 15,001, 11,001, 7,001, 5,001 व 3,001 रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. 6 महिन्यांपूर्वी झालेली अतिवृष्टी, त्यातून आलेला महापूर यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप पिकांसोबत ऊस, तंबाखू पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाला.
एकीकडे उत्पादन नाही, दुसरीकडे उत्पादन घेण्यासाठी केलेला खर्चही महापुरातून वाहून गेल्याने शेतकरी विवंचनेत सापडला होता. अशा या सर्व परिस्थितीवर समर्थपणे मात करत काळ्या आईच्या उदरातून पिकांचे उत्पादन घेण्यासाठी शेतकरी पुढे सरसावला. प्रयत्नांना जिद्द व कष्टाची जोड दिल्यास काहीच अशक्य नसते, असाच काहींचा अनुभव देत शेतकऱ्यांनी सध्या उत्पादन घेतले असून पिके बहरल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. आता पाहूया राष्ट्रीय चालू आर्थिक वर्षातील पहिल्या 3 तिमाहीच्या काळात 18 सरकारी बँकेमध्ये एकूण 8,926 फसवणुकीची प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये तब्बल 1.17 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. माहितीच्या अधिकाराअंतर्गत या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. यामध्ये सर्वात मोठा झटका भारतीय स्टेट बँकेला बसला आहे. माहिती अधिकाराअंतर्गत विचारलेल्या प्रश्नाला भारतीय रिझर्व्ह बँकेनं उत्तर दिलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येत आहेत. रिपब्लिकन पक्षाचे नेते ट्रम्प हे आपल्या दौऱ्यादरम्यान गुजरातमधील अहमदाबाद शहराला भेट देणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी सजणाऱ्या अहमदाबादेत केम छो ट्रम्प म्हणजेच कसे आहात ट्रम्प या घोषणेचा वापर केला जात आहे. मात्र आता ही घोषणा फक्त गुजरातपुरतीच मर्यादित राहू नये आणि ती देशव्यापी बनावी, यासाठी त्यात बदल करून नमस्ते प्रेसिडेंट ट्रम्प अशी केली आहे. या माध्यमातून गुजरात सरकारचा या दौऱ्याला राष्ट्रीय आयाम प्राप्त व्हावा हा प्रयत्न आहे. गेल्या 2 महिन्यांपासून शाहीनबागेत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरावर मोर्चा काढला. मात्र पोलिसांनी हा मोर्चा रोखला आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांकडून चर्चेचे निमंत्रण आलं आहे का? चर्चेला जाणाऱ्या शिष्टमंडळात कोण आहेत? आदी प्रश्न उपस्थित करत पोलिसांनी हा मोर्चा रोखला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपला मतदारसंघ असलेल्या वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. उल्लेखनीय म्हणजे गेल्या 6 वर्षातला पंतप्रधान मोदींचा हा 22वा वाराणसी दौरा आहे. इथं त्यांनी कर्नाटक, महाराष्ट्र आणि तमिळनाडूहून आलेल्या लोकांना आणि संतांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी मराठी, तामिळ, कन्नड आणि हिंदीमध्ये उपस्थितांशी संवाद साधला. याच दरम्यान मोदींच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर एक तरुणानं अचानक उडी घेत मोदींना काळा झेंडा दाखवल्यानं काही क्षणासाठी उपस्थितांचा एकच गोंधळ उडाला. ज्या दूरसंचार कंपन्यांनी विनियोजित एकूण महसुलाची थकबाकी वेळेत अदा केली नाही त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल, असे दूरसंचार खात्याने म्हटले आहे. शनिवारी अनेक कार्यालयांना सुट्टी असल्याने दूरसंचार खात्याने या कंपन्यांना थकबाकी अदा करण्यास सोमवारी सायंकाळपर्यंत मुदत दिली असून त्यानंतर कारवाई केली जाणार आहे. या कंपन्यांना दंड वसूल व कारवाईबाबत परवाना निकषांच्या आधारे नव्याने नोटिसा जारी करण्यात येणार आहेत. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात मागील वर्षी डिसेंबर महिन्यात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थिनींनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनावेळी विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये वाद झाला होता. या वादानंतर दिल्लीत काही ठिकाणी जाळपोळ झाली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी जामियात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. देशभरात या मारहाणीचा निषेध करण्यात आला. अखेर 2 महिन्यानंतर जामियात पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. जामिया समन्वय समितीनं हा व्हिडिओ जारी केला आहे. अभिनेता सिद्धार्थ शुक्लानं बिग बॉस 13चं जेतेपद पटकावलं आहे. अनेक कारणांसाठी चर्चेत राहिलेल्या सिद्धार्थनं या पर्वात प्रेक्षकांच्या मनातही घर केलं होतं. त्या जोरावरच त्यानं बिग बॉसची ट्रॉफी उंचावली. त्यासोबतच सिद्धार्थला 40 लाख रुपयांच्या रोख बक्षिसाचाही धनी ठरला आहे. 13वा पर्वाचा अंतिम सोहळा सुरू झाल्यानंतर सर्वात आधी पारस छाबराने बिग बॉसच्या घरातून पाय काढला. त्यानं सलमान खानची 10 लाखांची ऑफर घेत बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली. त्यानंतर शहनाज गिल, सिद्धार्थ शुक्ला, असिन रियाज आणि आरती सिंह यांच्यात अंतिम लढत झाली. हुंदाई मोटार इंडियाकडून फेब्रुवारी महिन्यात जबरदस्त ऑफर्स देण्यात आल्या आहेत. यामध्ये क्रिएटा, ग्रँड i10, ई-लाईट i20, सँट्रो या गाड्यांवर 2.5 लाख रुपयांपर्यंतचे फायदे मिळू शकतात. हुंदाईची ही ऑफर गाड्यांच्या BS iV मॉडेलसाठी मर्यादित आहे. या ऑफरचा फायदा तुम्ही फक्त 29 फेब्रुवारीपर्यंत घेऊ शकता. IPLच्या 13व्या हंगामाचं बिगुल अखेरीस वाजलेलं आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात
29 मार्च रोजी सलामीचा सामना रंगणार आहे. या संदर्भात एका संकेतस्थळावरून वृत्त मिळालं आहे. IPL गव्हर्निंग काउन्सिलने वेळापत्रकाची अधिकृत घोषणा केली नसली तरीही काही संघांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर वेळापत्रक जाहीर केलं आहे. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक